यानंतर जाऊया कराड उत्तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। कोण आहेत हे उमेदवार, संभाव्य आमदार नेमकं कोण आहेत कराड उत्तरचे पाहूयात। तर कराड उत्तर मधली आपण आकडेवारी पाहूयात। कराड उत्तर मध्ये आपण बघतोय की बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि तेच संभाव्य आमदार असतील राष्ट्रवादी शरद पवार गट। कराड उत्तरचा हा मतदारसंघ राखेल असं दिसतंय। तर मनोज घोरपडे हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु इथं भाजपला हार स्वीकारावी लागू शकते, हार पत्करावी लागू शकते, कारण बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इथं निवडणुकीच्या रिंगणात होते। बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या प्रमाणात इथं जनसंपर्क आहे, दांडगा जनसंपर्क आहे आणि हा जो मतदारसंघ आहे कराड उत्तरचा, इथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा होल्ड देखील आहे। त्यामुळे आपण बघतोय की कराड उत्तरच्या जनतेनं बाळासाहेब पाटील यांना निवडलं असं म्हटलं तरी चुकीचा ठरणार नाही। अर्थातच संभाव्य आमदारांची ही नावं समोर आलेली आहेत, उद्या निकाल येणार आहे, परंतु आज मात्र आपण बघतोय की संभाव्य आमदार म्हणून कराड उत्तरच्या नागरिकांनी बाळासाहेब पाटील यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। तर बाळासाहेब पाटील यांना निवडण्याची काय कारण आहे, संभाव्य आमदार ते का होत आहेत, हे सगळं जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। आपले प्रतिनिधी संभाजी थोरात हे थेट कराड उत्तर मधून आपल्या सोबत जोडले गेलेत। संभाजी, काय सांगाल, बाळासाहेब पाटील हे नेमकं कराड उत्तर मधून का विजयी होत आहेत, कुठली कारण आहेत? कराड उत्तर मतदारसंघात आमदार बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीकडून लढत होते, त्यांच्या विरोधात भाजपकडून मनोज घोरपडे हे लढत होते। या ठिकाणी भाजपनं खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली, भाजपनं तिथले सगळे इच्छुक आहेत ते एकत्र केलेले, त्याचबरोबर खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे यांची ताकद, यामुळे या ठिकाणी मनोज घोरपडे यांनी मोठं आव्हान बाळासाहेब पाटील यांना दिलेलं आहे। मात्र या ठिकाणी बाळासाहेब पाटील हे असलेल्या संपर्काच्या जीवावर, त्याचबरोबर त्यांच्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या जीवावर बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा बाजी मारतील असंच चित्र आहे।